ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही काळाची एसटी होती. तिकडची काही काळाची एसटीची पोरगी जर मराठवाड्यात गेली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ धड आमचा मराठ्याचं तसं हे करतो तो केला तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोरं ओबीसी ती ओपन. तर आमचा अंतर्जातीय विवाह बंद करा ना. आम्ही मराठीचे म्हणून मिळाला ना. इतकी बेकारी तिकडची पोरगी तराव ती पोरगी आणलेली ओबीसी तिचा नाव ओपन पोर ओपन ती ओबीसी. आई निवडणुकीला मराठी बाबतीचा प्रचार करतो म्हणजे कोणाच्या हायचा ताळमेळ हे तुमचा कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व ऐकत आता होत्याच. आता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमच्या कुठं काढणारे आमदारांनी घेतले कोणी चपला भरलेल्या कुठं भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार आले ते फक्त कर्तृत्व तुमचं. तुमचं कर्तव्य आहे का? याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमची मिसळून उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्या. तुम्ही आम्हाला देवाच्या आळूनी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तव्य आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवळीत आमच्या आई बहिणीत गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तव्य आहे. तुमचं कर्तव्य फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेताना माफ नाही केलं हे कर्तव्य आहे तुमचं. गळ्यात हिरा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पकवान तुमच्या गळ्यात बळत होती का? तुम्हाला वाचत असू द्या तुमचे बोट पुढे बघा पकवान खालच्या बाजूला आहे पक्का खालूनच तो वाजत वरून वाजत असतो. त्यावेळी तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला माल भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पक्काच वाजले नाही तुमच्या गळ्यात टाळा दिला. टाळाचे ठोके बोला फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर कोणत्या चॅनल 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा बरोबर का? हे नाही वाटतो तुम्ही ते टकळम 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 वाजा तुम्ही केले. हे करतो ना हे करतो तुमचे. शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तव्य आहे. तुमचे कर्तव्य झोपेले सांगावं की मला रात जाईल कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला. तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हल्ल्यानं सुद्धा तुम्हाला बोललो तुम्ही सभ्यपणा आमच्या आहे. तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर मग हे पोलीस आहे मह्या पोलिसाला थांबलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवालीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर पायावर हात पडत त्या केसेस केल्या. देवात हे करतो तो कोणाचा कोटी येऊन ओरिजिनल कोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल कोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हमला नाही याला जेलात जाणार. तर ते म्हणते मया पोलिसाला हमलं म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे. तुम्ही जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर पुढे दिले तुम्ही 8 मोठं चालले तर आपण 8 मोठं चालवतो. तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्रात गोपी केलं नाही पाहावं. तुम्ही जसे वागतात तसे आम्ही आणि तुम्ही दिलं सगळं जेवढ्या मागण्याची अंमलबजावणी केली. जर तुमच्या बंगल्यावर काय नाही वर्षा बंगल्या जर मेघुजीला बोलावले तर आपलं नाव बदलून ठेवा. एकदम सोपं.
पण तुम्ही मारा मुलीच्या भानगडीत करू नका. मारी झोपटी दादागिरी करीन पोराला ते झाला एकदा आता त्या भानगडीत पडूच नका शाळेत. आणि तिथे पोस्ट व्हायरल होते ना ते चपाट्या असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिले मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल कोठ्यातल्या तेवढी संधी ती का हुकली ते गटांबरच वाढलं. त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोठ्यातल्या देते. कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाहीये. मग आता पुन्हा विधानसभा आता त्या एवढ्या अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोट्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोणी कुत्रे बोंब जाते थोडेफार. काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखी कर्तृत्वावर जर बोलले तर मी याचीच टाकी उद्या मग आम्ही व्हायरल करू पोस्ट केलं तुम्ही ते टाकतो म्हणून कोणाकोणाचं काय केलं ते पुढे टाकतो म्हणून माझ्यावर बी याची काही अडचण. बघा मला लाखो लोक आले इकडं शांत बसा. लाखो लोक इकडं आले म्हणून माझा नक्कीच बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून मी खरंच वेगळं रसायने म्हणून देवेंद्र भोसकर गेली मत असेल वेगळं रसायने मला जे बोलायचे मी खरं बोल. माझ्या कोणी पॉझिटिव्ह हो म्हणून मी बोलत असं मला वाटतं. तुमच्या प्रश्नावरती ते मताची स्टोरी खाली का नाही मला काही तज्ञ नाही द्यायला. हा ना मग सांगतो तुम्हाला माहिती. मग आम्ही एक विचार केला लोकसभेला कुठले पडले लोकसभेला एकनाथा निवडून आले म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मांडायचे पण तो विचारला तरी म्हणून सांगतो. जर ते मताची चोरी असते विधानसभेला लोकसभेला झपाकत निवडून आले ना असं मला वाटतं नसावं असं माझं म्हणणं वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो मी का त्या तज्ञ नाही करू शकते ती काही सुविधेत नमुने माझे आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. पाटील साहेब जर दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि बाकीचे मंत्री सकारात्मक आहेत बरेचसे आमदारही तुम्हाला पर्सनली पाठिंबा दर्शवणार मग थोडा अर्थ कुठे इगो ते मुख्यमंत्र्यांचा इगो मराठ्यांचा देश आकाश मराठा विषयीचा सोडावा असं म्हणणं आहे. म्हणून कालच पत्रकार बांधवून पाठीलाचे ऐन मिळाले योग्य वेळेस योग्य संधी गोरगरीब मराठींचे करोडचे म्हणत येते. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्री पद दिलं किंवा तुमच्या हुशार एखाद्याला पद न दिलं किंवा तुमच्या हुशार पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर भरे पण दुसरं योग्य ट्रॅक घ्या. अशी संधी आली योग्य निर्णय घ्या. संधी करोडो मराठी तुमच्या पाठीशी राहते देश भरला बस बाकी काय. चला धन्यवाद. खूप मोठं पडलं उद्या बोलू तुम्ही सांगायचे. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा. सारखे निरोप पाठवू नका. इकडे गाड्या ढलावल्या तिकडे ढलावल्या त्या रोडवर थांबल्या. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना तो संदेश दे या विभागात विरारला या ठिकाणी पार्किंग समजावा किंवा वाशीला या ठिकाणी चेंबूरला या ठिकाणी सायनला अमुक ठिकाणी दादरला या ठिकाणी मंत्रालयाच्या आसपास आझादखान्याच्या आसपास अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठ येऊन सांगता मी करतो घोषित. मी तुम्हाला खरं सांगतो उद्यापासून मी बोलणार नाही. लेखतो उपोषण करायचं बोलायचंच नसतं पण मला लय कळेल तुम्हाला लय कळेल नाही काय हे बार मला विचारायचं सरकार मग मी सांगतो. त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो तुम्ही पहिल्या पार्किंग लवकर तातडीत घोषित करा मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून म्हणजे पोरं तिथं काय घेऊन जाते.
आणि आता विराटच्या पोराला सांगतो, आता ते काय असं तिकडचा टप्पा येणार असं तो खांदेशीला राहता आता. अरे यांना काय मुख्यमंत्री असा माणूस आहे, त्यांचं 4-2 लोक आहे, ते जसे कानात थुकत येईल तसंच बोलते, आणि ते कानात थुकत येत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा लांब चालला. त्यांनी मनाचा डिसिजन घ्यावा, आपण काय केलं पाहिजे. 13 ते काफी मराठवाड्यात मागं नाही, आता मराठी संपले, याच्या माग पूर्ण राहिले. पश्चिम महाराष्ट्राच्या मागं राहिला नाही, याच्या माग कोकण राहिला नाही, खानदेशी राहिला नाही, ते राहिलं काफी. जेव्हा आता पुढे मराठी दुसरे आता डोकं खाली आता काय पहिले सांगत होतो मी, गरीबाचा कल्याण केल्याने मला नाही सोडू शकत. विरारच्या बाजूला, विरारच्या त्या भागात, त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगत त्या पार्किंगवर निवडून लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या, ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला आणि पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बोलता येणार नाहीये, मग आता तो तोडं पडलंय, म्हणून माझी विनंती आहे तुम्ही